प्रेक्षकांनो, कारण गुन्ह्याला माफी नाही हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मी अनघा. माझी आवडती सिरियल ह्या चॅनलवर आपण बघतोय की भोसलेने त्या सुहास साटम यांना अगदी व्यवस्थित पोहोचवलं आहे आणि त्या सुहास साटमच्या जागेवर त्यांच्या गाडीत त्यांच्याच घराचे सर्वंट ते दामू काका बसलेत आणि रस्त्यामध्ये घातपात होतो. ॲक्सिडेंटचा बनाव करून त्यांना मारण्यात येतं साटम समजून. आणि आता इथे मात्र त्यांचा जीव गेला आहे, म्हणजे तिथेच तत्क्षणी त्यांचा मृत्यू झाला आहे. आणि आता इकडे खबरी मावशीकडे पोहोचली आपल्या जमदाडे बाई. जमदाडे गेल्या गेल्या म्हणते मला भोसले सरांनी पाठवलंय. खबरी मावशी तिला विचारते कोणत्या भोसलेने पाठवलंय तुला, अंधेरीच्या का भुईवाडीच्या, असं काहीतरी विचारते. तेव्हा ही म्हणते अंधेरीच्या. आता ही खबरी मावशी काही भाव देत नाही जमदाडेला. जमदाडे तिच्या पुढे पुढे करत असते. तेव्हा जमदाडेच्या लक्षात येतं की तिला दिसत नाही. जमदाडे पहिल्यांदाच भेटली आहे खबरी मावशीला. तेव्हा खबरी मावशी तिचा हात धरते आणि म्हणते ए आंधळी असले तरी तुझ्यापेक्षा चांगलं दिसतं मला. जमदाडे तिला म्हणते की मग मला एक खबर हवी आहे, माहिती द्या ना. मिठाई आणली आहे मी. त्यावर खबरी मावशी म्हणते ए मला मिठाई वगैरे काही नको आहे. पण जमदाडे तिच्या मागे पुढे करत असते पैसे देण्यासाठी. पण खबरी मावशी तिला दाद देत नाहीत आणि म्हणते चल बाजूला हो, मला झाडाला पाणी घालू दे. आणि तिच्या अंगावर पण पाणी शिंपडते. आणि आता खबरी मावशी जरा चिडूनच बोलते तिला की तुझ्या साहेबांना सांग खबर पाहिजे असेल तर स्वतः यायचं, चंगू मंगूला पाठवायचं नाही. आता ही जमदाडे जरा हर्ट होते. ती म्हणते मी PSI आहे. त्यावरती खबरी मावशी मोठ्याने हसायला लागते आणि जमदाडेचा पचका होतो आणि ती तिथून निघून जाते. जमदाडेच्या हाती काहीच लागत नाही. असो, आता इकडे भोसलेला कळलं आहे की तिथे हल्ला झाला आहे. तेव्हा भोसलेने सगळीकडे नाकेबंदी करायला सांगितली आहे आणि सुहास साटम सरांना पण कळलं आहे. तर आता आपण बघतोय की शेरेकरची खबरी ही पत्रकार पुन्हा एकदा या मालिकेत आपल्याला दिसणार आहे आणि ती तिथे तिचा तामझाम घेऊन आली आहे आणि त्या क्राईम सीनच्या जागी काहीतरी रिपोर्ट करत असते आणि भोसले तिला तिथून हकलवून लावतो आणि त्यावर शेरेकरची आणि त्याची चांगलीच खडाजंगी होते, म्हणजे शाब्दिक चकमक होते. आणि शेरेकर त्याला सुनवतो की तू इथून असं यांना हकलून नाही देऊ शकत, मी सांगितलं आहे त्यांना इथे यायला, तू पुढे पुढे करून हे क्रेडिट मिळवून घेऊ नकोस. आणि त्या किल्वरची केस मी बस्ट केली आणि मी त्याची गोळी खाल्ली, त्याला शौर्य लागतं, शौर्य. आता भोसले त्यावर त्याला हसतो आणि म्हणतो काय शौर्य, आहो ती गोळी जी आहे ना ती पोटात लागली होती, तुमचं आतडं बाहेर आलं होतं, मी तुम्हाला वाचवलं म्हणून तुम्ही वाचलात आणि आता पण त्या सुहास साहेबांना मीच वाचवलं, हे बघा याला म्हणतात शौर्य. आणि तो डेड बॉडी दाखवतो त्या दामू काकांची. आता शेरेकर जरा घाबरतो आणि भोसले त्याला जशास तसं उत्तर देतो आणि शेरेकर जरा गप्पच बसतो. पण इकडे हे सुहास खूप अस्वस्थ असतात कारण त्यांच्या लक्षात आलं आहे की ह्या गोष्टीमुळे त्यांचा मुलगा दुरावणार आहे. पण कुठेतरी माझा असा अंदाज आहे की हे त्यांनी मुद्दाम केलं आहे असं म्हणजे मला वाटतं आहे. पण तिथे त्यांचा PA आला आहे आणि ते सगळे मीटिंग पोस्टपोन करा असं सांगतायत कारण त्यांचं चित्त थाऱ्यावर नाही आहे. मग त्यांचा मुलगा येतो त्यांच्याशी बोलायला आणि ते त्यांच्या मुलाला बिलगतात आणि सॉरी म्हणायला लागतात आणि म्हणतात की मी जर त्या जागेवर असतो तर असं पुढे बोलणार. तेवढ्यात त्यांचा मुलगा त्यांना थांबवतो आणि म्हणतो तुम्ही असतात तर मला काहीच फरक पडला नसता. हे वाक्य ऐकून त्यांना खूप वाईट वाटतं आणि नवलसुद्धा. त्यावरती हा मुलगा म्हणतो मी तुम्हाला म्हटलं होतं दामू काकांना नोकरीवरून काढून टाकू नका, ते माझे फेवरेट आहेत आणि तुम्ही तर त्यांना आयुष्यातून काढून टाकलं. आता तुमच्यावर 2 खुनांचे आरोप आहेत, एक माझ्या आईचा आणि दुसरा आता दामू काकांचा. का केलं तुम्ही हे, मुद्दाम केलं ना. आता ह्या सगळ्याला तो त्याच्या वडिलांनाच ब्लेम करतोय. असो, आता इकडे या बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये संध्या गेली आहे तिच्या वडिलांची कंप्लेंट नोंदवायला पुन्हा एकदा. आणि तो जो इन्स्पेक्टर आहे तो जरा उद्धट दाखवला आहे. तो संध्याला खूप उलटसुलट प्रश्न विचारतो आणि म्हणतो तुझे वडील दारू पित होते का, आईला मारत होते का, बाहेर कोणी बाई होती का, वगैरे वगैरे. त्यावर संध्या म्हणते माझे वडील असे नव्हते. आता हे सांगतात की हे बघ आम्हाला हे सगळे प्रश्न विचारावे लागतात, हे सगळं महत्त्वाचं असतं म्हणून. त्यावर संध्या म्हणते नाही माझे वडील असे नव्हते. आता ते संध्याला फोटो मागतात तेव्हा संध्या मोबाईलमधला फोटो दाखवते आणि तो जोरात ओरडतो तिच्यावर इन्स्पेक्टर की हे असे मोबाईल घेऊन घरोघरी फिरू का, मी हार्ड कॉपी आणून दे. त्यावर संध्या म्हणते हो ठीक आहे मी आणून देते तुम्हाला. पण आता त्याचं लक्ष काही संध्याकडे नसतं. तो म्हणतो तू काही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे साटम साहेबांपेक्षा. संध्या त्याला बोलवत असते पण तो संध्याला पुन्हा एकदा इग्नोर करतो आणि म्हणतो जा ग बाई माझं डोकं खाऊ नको, तुझे वडील कुठेतरी दारू पिऊन पडले असतील आणि आली आमचं डोकं खायला.
संध्याला ह्या गोष्टी खूप खटकतात आणि त्यांचं वर्तनसुद्धा. पण असो, संध्या त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते, पण ती तिथेच उभी असते. साटम साहेबांनी टी व्हीवर इंटरव्ह्यू त्यांचा सुरू आहे आणि त्यांनी सगळं क्रेडिट भोसलेला दिलं आहे, त्यांचा जीव वाचला आहे म्हणून. आणि हे सगळं ऐकून या इन्स्पेक्टरच्या बुडाला आग लागली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तो भोसलेवर खूप जेलस फील करतो आणि म्हणतो, हे असले कामं तर हवालदार लोक करतात, यात काय नवल केलं याने. भोसले म्हणजे सनकी माणूस आहे साला. पण आता हे सगळं संध्या ऐकते, पण ती जरा रिॲक्ट होत नाही, पण ती तिथे उभी असं नुसतं दाखवलं आहे. पुढच्या दृश्यात आपण बघतोय की शेरेकरने भोसलेला बोलवलं आहे आणि आता भोसलेला हे सगळं क्रेडिट मिळालं आहे हे ऐकून शेरेकरच्या बुडाला आग लागली आहे. आता ह्यांच्या मालिकेतल्या भाषेत सांगायला झालं तर असंच सांगावं लागेल, शेरेकर जेलेस ऑन भोसले टू मच. आणि आता शेरेकरने त्याची लायकी दाखवत भोसलेला वाटेल ते बोलला आहे की हे सगळं गॅदरिंगमध्ये जेव्हा पुढे पुढे करतात ना छोटे मुलं, तसं काहीचं दिसतंय. तुला काय वाटलं आमदारशी सेटिंग करून तू पुढे जाशील? अरे सुपर कॉप एकच असतो, एकच, आणि तो म्हणजे शेरेकर आहे. हे असले हल्ले कोणी वाचवू शकतं. तू काही एवढं मोठं काम केलेलं नाही आणि क्रेडिट घ्यायची वेळ आली ना, ते मला कधी जमलं नाही रे, पण तुला बरं जमतं आहे त्या आमदाराच्या पुढे पुढे करायला. आता हल्लेखोर मला शोधून दाखव. भोसले म्हणतो, सर पण ते आपल्या हद्दीत झालेलं नाही आहे, तो खून बांद्रामध्ये झाला आहे आणि ती हद्द आपली नाही आहे. पुन्हा तुम्ही मला हद्दीच्या धमक्या देताल, त्याचं काय करू मी? त्यावर आता शेरेकर म्हणतो, त्या गोष्टीचं मला धौस दाखवायची नाही, हद्द वगैरे ते त्याचं तू बघायचं. तिथला पोलीस आहे ना, त्याला कोऑर्डिनेट कर म्हणून तू सांगायचं आणि मारेकरी शोधून दाखवायचे. तो माझा प्रॉब्लेम नाही आहे. शेरेकरला काहीतरी तोंडसुख घ्यायचं असतं भोसलेला वाटेल ते बोलून, कारण तो ज्युनियर आहे ना आणि अजून बिचाराचं प्रमोशन झालं नाही आहे म्हणून असं काहीचं दिसतंय. आता ही संध्या घरी आली आहे आणि तिच्या आईला समजवते की टेन्शन घेऊ नको आणि तिच्या बहिणीला विचारते की सगळं नीट आहे की नाही. तर असो, आता भोसले पहाटे पहाटे पुन्हा पोलीस स्टेशनला जॉईन झाला आहे, म्हणजे सकाळी आला आहे. आता जमदाडे त्याला सगळं रिपोर्ट करत असते आणि भोसले सांगतो की मला आता त्या बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे आणि तिथे जो खून झाला आहे शेरेकरने सांगितले की मारेकरी शोधून आणा. आता जमदाडे त्यावर चिडते की हा मोर पण ना. त्यावर भोसले तिला ओरडतो की आता आपण काहीच करायचं नाही, आपली आपली कामं करायची. जमदाडे म्हणते, सर मी मदत करू का? भोसले म्हणतो, माझ्यावर अशी वेळ आली नाही अजून तुझी मदत घ्यायला. जमदाडे म्हणते, ज्याचं करावं भलं. तो म्हणतो, आपलंच खरं. असो, आता भोसलेला कोणाचा तरी फोन आला आहे आणि तो जरा डिस्टर्ब झाला आहे. इथे हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की या साटम साहेबांच्या मुलाला त्याच्या मित्राने काहीतरी फसवलं आहे, 15,000 रुपये दिले आणि कोणाला तरी फोन करून इन्फॉर्म केलं आहे. आणि जमदाडे आणि मोहिनीबाई एकमेकींना रस्त्यात धडकल्या आहेत, म्हणजे या दोघींच्या कार धडकल्या आहेत आणि जमदाडे त्या ड्रायव्हरशी हुज्जत घालतीये मोहिनीच्या. मोहिनी मॅडम कारच्या बाहेर आल्या आहेत आणि भोसले साहेब पण जमदाडेच्या कारमध्ये आहेत. मोहिनीला बघून हा भोसले लपलाय, कारण त्याला मोहिनीच्या समोर ॲज अ पोलीस म्हणून यायचं नाही आहे, कारण मोहिनी हेड्स पोलीस असं काहीतरी दाखवलं आहे. असो, आता पुढचा सगळंच रंजक होणार आहे असं काहीतरी दिसतंय. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा डेली रिव्ह्यू मी अनघा आणि सिरियल हे आपल्या नवीन चॅनलवर. सो प्लीज सबस्क्राईब अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.